रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत, हा जो मी तुम्हाला कापड दाखवते ना, तर हा तुम्ही आधी बघून घ्या, म्हणजे मग मी तुम्हाला सांगते पुढे। तर हे असं आपलं ब्लाऊज आलेलं आहे, ज्यावर बॅक आणि फ्रंटचा वर्क आहे, तसंच स्लीववरती ही बॉर्डर येणार आहे आणि हा जो आहे तो दुपट्टा असणार आहे। ठीक आहे, तर हा साऊथ इंडियन टाईप ड्रेस आहे, जो आपल्याला शिवून घ्यायचा आहे। पूर्ण कापड आलेला आहे। तर आज मी सर्वप्रथम तुम्हाला ब्लाऊज दाखवणार की रेडीमेडचे जे गळे आलेले असतात त्यांना तुम्ही प्रॉपर आहे तशीच कशा पद्धतीने शिवून घेणार, यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज असते। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। तर बघा, आपल्याला गळ्याची रुंदी चेक करायची असते, गळा रुंदीला किती आहे, आणि मग त्यानंतर वर्क बघायचा। पण यावर वर्क आपलं बुट्टीचं आहे, आपल्याला हवं तेवढं आपण उंची कमी जास्त करू शकतो। इथं बघा, आता मी तुम्हाला माप स्क्रीनवर दिलेले आहेत। उंची प्लस 1 इंच 15 इंच तयार घ्यायचे आहे। तर मी 16 घेतलेला आहे। शोल्डर 7चं घेतलं, मुंडा खोली 7ची घेतलेली आहे। छातीचे माप 34 प्रमाणे घेतलेलं आहे। असं आपण इथं काटकोन केलेलं आहे व्यवस्थित, आणि त्यातून आपल्याला आकार द्यायचा आहे। आता हे जे ब्लाऊज आहे ते बोट नेकमध्ये बनणार आहे। इथं आपलं बॅक पार्टची मार्किंग झाली, त्यानंतर आपण फ्रंटची मार्किंग करतोय साईडला। सेम 7चं शोल्डर 7चा मुंडा घ्यायचा। तर आपण फ्रंट पार्ट डायरेक्ट प्रिन्सेस कट कापडवर कटिंग करतोय, म्हणून छातीच्या 4था प्लस 3 इंच घ्यायचं। उंची प्लस 1.5 इंच, म्हणजे 15 प्लस आपण 1.5 इंच करतोय। तर 1 पॉईंट 16वर लावायचा आणि 1 पॉईंट 16.5वरती लावायचा। तर ही लाईन 16वाली आहे, परत अर्धा इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे। ठीक आहे, आता इथं आपण 1 इंच आतमध्ये घेतलेला आहे फ्रंटच्या मुंड्याच्या आकारसाठी। त्यानंतर इथं खाली आपण 3.5वर पॉईंट लावला, परत वरच्या लाईनपासून आपण 5.5ला पॉईंट दिलेला आहे। वरून मी टक्स पॉईंट चेक करते, बरोबर येतोय 5.5वर। आडवा टक्स 4वर घ्यायचा, 4 आणि 3.5चा पॉईंट मॅच केला। 2.5 इंच टक्स रुंदी घ्यायची, 2 इंच सरळ घेत आपण असा क्रॉस मॅच केलेला आहे। मुंड्यामध्ये 7 इंचावर पॉईंट लावायचा। आता पॉईंट टू पॉईंट प्रिन्सेस कटचा आकार तयार झालेला आहे, याला राऊंड शेप द्यायचा आहे। तुमच्याकडे अशी स्केल असेल तर ठीक, नाही तर तुम्ही हाताने देऊ शकता। मी स्केलचा योग्य तो वापर इथं केलेला आहे। तुम्हाला जर काही स्केल मागवायची असेल तर मी तुम्हाला याची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यावरून मागवू शकता। ओके, प्रिन्सेस कटचा आकार देऊन झाला। इथं आपल्याला कमरेचा 4था असतो ना, त्यावर पॉईंट लावायचा। त्यापुढे वेस्टेजचा 2.5 इंच घ्यायचा, मार्जिनचा 2 इंच आणि 1 इंच जॉईंटचा घ्यायचा। इथं 1 इंच वर घेत आपण क्रॉस केलेला आहे आणि पुढे आपण अर्धा इंच क्रॉस केलेला आहे। बॅक आणि फ्रंटची मार्किंग झालेली आहे। मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला बरोबर कटिंग करायची आहे। तर आजच्या ह्या एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज कसं कट करायचं, स्टिचिंग कसं करायचं हे दाखवणार आहे। त्यानंतर जो आपला साऊथ इंडियन घागरा असतो ना, लेहंगा, तो कसा स्टिच केला जातो याची थोडक्यात माहिती मी इथं देणार आहे। एकदम सिंपल असतो तो देखील, फक्त तुम्हाला तसं बनवायचं आहे। इथं आपलं बॅक फ्रंटची कटिंग झाल्यानंतर आपण स्लीवची कटिंग करतो, उंची प्लस 1 इंच, आणि इथं उतार आपण 4वर दिलेला आहे, कारण एल्बो स्लीव असणार आहे। दंडघेर 5 प्लस 2 इंच 7, निम्मे आपण दंडघेर टाकलेले टोटल 10 आहे, तर आपण निम्मेवर 5 घेतलेला आहे। आकार दिल्याप्रमाणे आपण कटिंग केलेलं आहे। आणि ते एकदम सिंपल ट्रिक मी तुम्हाला आता सध्या दाखवते बऱ्याच व्हिडिओमध्ये, की फक्त अर्धा इंच असं आपल्याला घ्यायचं आहे, घडी थोडी अर्धा इंच थोडी मागे करून घालायची, की ॲटोमॅटिक आपल्याला बॅकच्या आकाराहून फ्रंटचा आकार मिळत असतो। आता बघा, फिशकट किती सिंपल अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे। ओके, आता आहे डिझायनर पार्ट कटिंग करायचं आपल्याला। इथं फ्रंटचं मी आधी सर्वप्रथम फक्त फ्रंट पार्टचं जे आहे ना, ते एकच पार्ट मी इथं कटिंग करणार आहे।
कारण यांनी काय केलेलं आहे, हा जो वर्कवाला कापड आहे ना, यावर बॉर्डर आलेले आहे स्लीवची. दोन्ही बॉर्डर त्यांनी एकाच जागेवर दिलेले आहेत, म्हणजे ह्या कट करून आपल्याला जॉईंट करायच्या आहेत स्लीवच्या कापडला. तर त्यासाठी कटिंग आपल्याला महत्त्वपूर्ण, म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे. व्यवस्थित सांभाळून कटिंग करायची आहे, की जेणेकरून आपला स्लीव देखील व्यवस्थित कटिंग होतील आणि बॅक फ्रंट देखील व्यवस्थित कटिंग करता येईल. तर मी फक्त फ्रंट पार्ट कटिंग केलेला आहे, साईड पॅटर्न बाकी आहे. त्यानंतर आपण बॅकची घडी घातलेली आहे. बॅकचा जो डिझायनर गळा आहे त्याला व्यवस्थित एकावर एक ठेवत आपण बॅक पार्ट कटिंग करून घेतोय. आता बॅकची कटिंग झाली. हा जो काही कापड आहे यावर आपण आपली स्लीव कटिंग करणार. त्याआधी आपण बॉर्डर चेक करू. तर हा बॉर्डरचा कापड 2 इंच निघणार आहे. तो 2 इंच कापड आपण इथं 2वर पॉईंट लावला. मेन स्लीव कटिंग केलेली आहे त्यावर 2 इंचावर याची घडी घालत आपण इथं ही जी बाही आहे ती अशी ठेवून बघणार व्यवस्थित बसते का, आणि मग कटिंग करायचं आहे आपल्याला. तर बघा, आता जर का मी इथं साईड पॅटर्न कटिंग केलं असतं तर माझं जो एम्ब्रॉयडरी वर्कची जे बुट्टे आहेत ना, हे फुलं ते आलेच नसते स्लीववरती. तर म्हणूनच मी सांगते की तुम्हाला जेव्हा डिझायनर गळे येतात आणि तेव्हा खूप सावधानीने आपल्याला कटिंग करायची असते, लक्षपूर्वक. तेव्हा कुठे जाऊन आपले ब्लाऊज व्यवस्थित येतात. आता इथं मी प्लेन कापडमध्ये साईड पॅटर्न बसून घेते बरोबर. ओके, बॅक झालं, फ्रंट झालं, स्लीव पण आपल्या कटिंग झालेल्या आहेत. आता हे ब्लाऊज मी पॅडेड शिवून घेणार आहे. तर याला मापात कटिंग करून मी परत कप्स लावून फ्रंट पार्ट तयार करून घेतलेला आहे. तसंच स्लीव जे आहेत ना त्यांची देखील बॉर्डर मी इथं व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. जॉईंटसाठी बरोबर प्लेन कापड त्याला खालीवर आपण ठेवलेलं आहे. तर अशा दोन्ही बॉर्डर एकाच जागेवर आल्या तर मग तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. त्यांचा वापर आपल्याला असा करायचा असतो, किंवा म्हणजे तुम्ही असा पण त्याचा वापर करू शकतो. आता हे बघा, स्लीव अशा माझ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता बरोबर 3-3 फुलं अशी आपले आलेले आहेत स्लीववरती. त्यानंतर फ्रंट पार्ट मी कप्स टाकून शिवून घेतलेला आहे. गळा प्रॉपर असा फिनिशिंगमध्ये आलेला आहे. पुढचा एकदम परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये मी पुढचा गळा इथं शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या स्लीव पण तयार झाल्या. आता आपल्याला करायचं आहे बॅक पार्ट. बॅक पार्ट खूप महत्त्वाचं पार्ट आहे. असे बोटनेक असतात ना आलेले, तेव्हा तुम्ही त्यांना कशा पद्धतीने शिवून घेणार. यासाठी मी आता इथं दोरी घेतलेली आहे. दोरीला मधून कट लावत आपण हा जो काही मेन कापड आहे त्याचा बरोबर फुलाचे बघा जे 3 डॉट आहेत ना, त्यापुढे मी ही दोरी अशी व्यवस्थित स्टिच करून घेते. सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूला देखील मी दोरी स्टिच करून घेते. आता आपण इथं बरोबर सेंटरला पॉईंट लावून घेतला. त्यावर आपण आपलं जे अस्तर आहे त्याचे देखील आपण सेंटरची मार्किंग आहेच अस्तरवर, तर बरोबर ती मॅच करायची. आणि इथं मला आता आतमध्ये जी एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना तो दिसतोय, तर आपण बरोबर त्या वर्कच्या एकदम काठावरून टिप टाकणार. दोरी सांभाळायची, दोरी आतमध्ये यायला नको याची काळजी घ्यायची. पण जो पॉईंट आपण स्टिच केलेला आहे ना त्याच्यावर बरोबर पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला, आणि गोल आकारात आता आपण टिप टाकून घेतोय जसं वर्क आलेलं आहे तसाच. तर डिझायनर गळे शिवून घेण्याची ही खूप सोपी ट्रिक आहे जी मी तुम्हाला इथं दाखवते. आधी तर गड्याची रुंदी चेक करायची असते, आणि मग गड्याची रुंदी चेक करत आपण त्याचे शोल्डर बघायचं किती येते, तर गळा रुंदी किती येते हे चेक करायचं, आणि मग त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण शोल्डरचं माप टाकायचं असतं. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं एकदम सर्कल एकदम राऊंड शेपमध्ये आपण याला शिवून घेतलेला आहे, कारण गळा तसाच आलेला आहे. जे 3 डॉट म्हणजे फ्लावरचा जो वर्क आहे आलेला तो एकदम परफेक्ट तंतोतंत मी इथं घेतलेला आहे. खाली आपली टिप टाकून झाली का आपण गळ्याचा जो वेस्टेज पार्ट आहे तो कट करणार.
आणि संपूर्ण राऊंडवरती कट लावायचे आहेत आपल्याला. तर हा जो ड्रेस आहे तो तयार झाल्यावर इतका भारी दिसतो, एकदम एकच नंबर दिसतोय. असं वाटतच नाही की आपण त्याला शिवून घेतलेला आहे, रेडीमेड आणलेला आहे असंच दिसतोय. आणि एकदम छानच असा लुक ह्या ड्रेसमुळे मिळालेला आहे. तर हा जो आहे ना तो मेहंदीचा लुक होता ब्रायडलचा, त्यासाठी आपण हा जो आहे तो लेहंगा शिवून घेतलेला आहे, ब्लाऊज आणि लेहंगा. याच्यावर जो दुपट्टा आलेला आहे, जी ओढणी आलेली आहे ती खूप सुंदर अशी कटवर्कमध्ये आलेली आहे, जी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवली. बघू शकता दोरीच्या मदतीने आपले हे जे पॉईंट आहेत ते एकदम परफेक्ट असे बाहेर आलेले आहेत आणि दोरी एकदम अल्टरच्या फिनिशिंगने इथं लावली गेलेली आहे. आता आपलं हे पूर्णपणे आपण बॅक पार्ट पलटून घेतलेला आहे. त्यावर आपण दाबटीप टाकून घेणार. खाली दाबटीप टाकल्यानंतर आपण गळ्यावर देखील दाबटीप टाकून घेतोय. व्यवस्थित पॉईंट घ्यायचा. जेव्हा आपण अशी डिझाईनचे गळे बनवतो ना तेव्हा आपल्याला हळूवार सावकाश अशी टिप टाकायची असते. आता आपण इथं टक्स देखील घेणार आहेत. गळ्याची उंची असते ना त्याप्रमाणे आपल्याला टक्स घ्यायचे असतात. टक्स घेतल्यानंतर आपण यावर एक टिप टाकणार. आता आपलं इथं बॅक आणि फ्रंट तयारच झालेलं आहे, ते आपण एकमेकांना स्टिच करून घेणार. तर आपल्याला बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट स्टिचिंग करतो ना त्यावेळेस उंची चेक करायची आहे. आणि हे बोटनेकचं असल्यामुळे आपण शोल्डर कटच्या बाजूला देणार आहेत. ठीक आहे, बोटनेकमध्ये उतार जो असतो ना शोल्डरचा तो शोल्डर कटच्या बाजूने येतो आणि डीप नेकमध्ये गळ्याकडच्या बाजूला येतो. आता आपली गळ्यावाली बाजू फिनिशिंगची असल्यामुळे आपण स्टिचिंगला सुरुवात त्या दिशेने केलेली आहे. ओके, दोन्ही शोल्डर जोडून झाले का यांना असं मॅच करून बघायचं, सारखं करायचं, चारही पार्ट बघायचे आणि मग कुठे जाऊन आपल्याला स्लीव अटॅच करायला घ्यायचं असतं. तुम्ही बघू शकता माझी जी स्लीव आहे ती देखील व्यवस्थित अशी बरोबर पुरून गेलेली आहे. ह्या टोकपासून तर त्या टोकपर्यंत आपण त्याला आधी हाताने मॅच करायची, बघायचं की पुरते का नाही पुरते. जर तुम्हाला कमी पडत असेल तर मग तुम्ही आजूबाजूला जॉईंट द्या. नेहमी असं होत असतं, ज्या बिगिनर्स आहेत ना, ज्या नवीन मैत्रिणी शिवण काम शिकत आहेत त्यांना वारंवार बाही कमी पडते, तर मग तुम्ही तिथं जॉईंट देऊ शकता. तर बाही जोडून घेत मी संपूर्ण ब्लाऊजची फिटिंग नेहमीप्रमाणे करून घेतलेली आहे. आता राहिलेला आहे आपला साऊथ इंडियन टाईप लेहंगा कसा स्टिच तुम्ही करणार. आलेला कापड जो होता त्याचं खालील ही बॉर्डर आहे अशी, त्याला मी अर्धा इंच फोल्ड केलं आणि अजून परत अर्धा इंच फोल्ड करते. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही याची पट्टी फोल्ड करू शकता. किती फिनिशिंगमध्ये मी पट्टी फोल्ड करून घेते, एकदम छान अशा पद्धतीने. हवं तर तुम्ही हा जो कापड आलेला असतो ना आपला, ऑनलाईन आम्ही हा कापड मागवलेला आहे, तर त्याचा आपण खूप सुंदर असा लेहंगा इथं स्टिच करून घेतो आहे. तर ह्या कापडवर तुम्ही आधी इस्त्री करून घ्या आणि मग नंतर स्टिचिंगला घ्या, की जेणेकरून तुम्हाला शिवायला तो सोपा असं जाणार आहे. म्हणजे त्याचे जे आधीचे सल असतात ना घडीचे ते मुडतात आणि मग प्लेन कापड आपल्याला इथं मिळतो. आता खालची पूर्ण बॉर्डर आपण फोल्ड करून घेतली. आता वरच्या दिशेने हे उंचीला चेक करायचं असतं. उंचीला जर का कमी घ्यायचं असेल तर वरच्या दिशेने तुमचं कापड इथं तुम्ही कटिंग करू शकता. पण हे उंचीला बरोबर आहे कापड जेवढी आपल्याला हवी तेवढं. तर इथं आपण 2-2 इंचाच्या बरोबर प्लेट घेतो आहे आणि 1 इंचचं प्लेट बाहेर दिसेल आणि प्लेट मात्र येणार आहे 2 इंचाची. व्यवस्थित पूर्ण आपला कमरेचा घेर जेवढा असतो तेवढा आपल्याला हे प्लेट घ्यायचे आहेत, किंवा आपण जेवढा नेफा लावून घेतो आहे ना तेवढ्याच आपल्याला हे प्लेट्स पूर्ण घेरमध्ये घ्यायचे असतात. आणि छानपैकी अशी इस्त्री करून आपला हा जो लेहंगा आहे तो तयार होणार आहे.
तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असं ब्लाऊज आणि वेस्ट आपलं साऊथ इंडियन टाईप लेहंगा दाखवलेला आहे। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर मात्र नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।